4 ऑक्टोबर. भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुखदुःख आहे. हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय करणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्यास काय सुधारणार? त्यांना सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्यांना वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ. या अभिमानाने ते फुगलेले असतात. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते व ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कोठे शोधण्यास जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते, पण ते आपणास दुसऱ्याने दाखवावे लागते. हेच काम सद्गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाचे पोटी आले, परंतु वसुदेव त्यास आपला मुलगा समजत होते. तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्ण यास आपला मुलगा न समजता ते परब्रह्म आहेत असे समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली. तसेच राम हे अवतार असूनही वशिष्ठांनी त्यांना जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्यास ते ज्ञान झाले. आता हे जरी आपल्याला दाखविण्याकरता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते. ते सोपे आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो. आपण त्याचे आहोत व जे जे होते ते त्याचे इच्छेने होते असे समजून वागावे. जगात खरे सुख नाही व दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे, ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे. खरे पाहता आपली बुद्धी अगदी लवचिक आहे. आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये. तसे जगण्यापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे व अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे व उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नामस्मरण घ्यावे. नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर. जय श्रीराम.